नमस्कार, मी राजेश तुमचं स्वागत करतोय आवाज जनतेच्या यूट्यूब चॅनलवरती. आपण मध्ये काही ते आंदोलनावर बसलं होतं काय? बसलो नव्हतं, केलं होतं. हॅलो हॅलो, हा नमस्कार, अजित पवार बोलतोय. हा बोला की दादा. आपण मध्ये काही ते आंदोलनावर बसलं होतं काय? बसलो नव्हतं, केलं होतं. त्याच्यामध्ये मी त्या आंदोलनाची व्हिडिओ क्लिप बघितली. त्याच्यामध्ये माझ्याबद्दल बोलत होते. मी बारामतीचं काहीच नुकसान केलेलं नाही आणि मी बारामतीला दर आठवड्याला येतो. त्यावेळेस माझी अपेक्षा असते कोणाची काही तक्रार असेल तर ती मला घरी येऊन लोकांनी सांगावी. आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढत असतो. पण तुम्ही माझ्याही घोषणा देत होता. मी कधीच तुमचं वाईट केलं नाही, चिंतलेलं नाही. बारामतीत गेले 25-30 वर्ष. तुम्ही वाईट लोक आमच्या प्रभागात दिलेले आहेत, नगरसेवक. नाही, एक मिनिट नाही. मी उमेदवार, तुम्ही स्वतः उद्या उमेदवार असाल तर तुम्हाला कोणी निवडून द्यायचं हे जनतेच आहे ना. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं ना अधिकार मत द्यायचं कोणाला. त्याच्यामुळे कोणी निवडून द्यायचं. आम्ही एखादा उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला मतदान. सर्वसामान्य लोकांची चूक झाली का निवडून दिलं म्हणून? नाही, मी कुठं म्हणतो चूक झाली? तू काय लगेच मला बोलायला सांगितलं लागलं? तुम्ही आहे ना. मी असं म्हणतोय की त्याच्यामध्ये माझा दुरान्वय देखील संबंध नसताना तुम्ही माझ्या नावाचा जो उद्धार केला हे बरोबर नाही. तुम्ही जर मला भेटला असता आणि तुमच्या नगरसेवकीचा मिसेस जर म्हणत असेल पैसे फेकून आम्ही निवडून आलोय. अरे बाळा, तू माझं ऐकतोस का? जरा ऐकतो का नाही ऐकायचं? तुमचंच ऐकून घ्यायचं का दादा? हा, मग मी असं म्हणतोय की तुला जर ते तसं म्हणलं होतं तर तुम्हाला आधी येऊन विचारायचं की अजित पवार ही नगरसेविका असं असं तुमचं नाव घेत आहे. तुमच्यापर्यंत उत्तर दिलं पाहिजे ना तुमच्या माणसांनी. अहो, आपण काहीतरी खोटं बोलताय. आपल्या बारामतीमध्ये मी माझ्या घरी भेटायला सकाळी 7ला ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस बारामतीतल्या कुणाच्याही लोकांना, एकाही व्यक्तीला गेल्या 30 वर्षात मला कुणाची चिठ्ठी घेऊन भेटावं लागलं नाही. कुणीही येऊ शकतं, मला डायरेक्ट भेटू शकतं. मी कुणाची चिठ्ठी द्या, तुम्ही कुठले काय बारामतीचे असेल ते आपले नागरिक असतील तर त्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं भेटत आलेलो आहे. लक्ष दिलं ना. ऐका साहेब, हे मी आज करत नाहीये. ही जी काही बारामती बदललेली आहे किंवा बारामतीमध्ये विकास केलाय, तुम्ही शेजारच्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये जाऊन बघा आणि ह्याच्यामध्ये जर कुठलं राहिलेलं असेल आणि आपण सांगितलं की अजित पवार ह्याच्यामध्ये काही ठिकाणी सुधारणा झाल्यात परंतु काही ठिकाणी ह्या अडचणी येत आहेत. आपण ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने लक्ष घाला. तर आपण कधी माझ्या घरी आला नाही. बारामतीतल्या दलित वस्त्यांमध्ये काय विकास राहिलाय मग? हॅलो, आपण कधी मला घरी भेटायला आलेलं नाहीये. काय दादा, तुम्ही जी प्रतिनिधी आमच्यासाठी निवडून दिलेले आहे तुमच्या, माझी एवढीच विनंती आहे. माझी एवढी विनंती आहे. मी पुन्हा तुला सांगतोय, मी विनंती करतोय तुला की माझी एवढी विनंती आहे की मला माझं नाव घेण्याच्या आधी मला एकदा भेटून की अजित पवार हे तुमच्या नावाखाली अशा पद्धतीनं करतात तर मला कुठंतरी कळेल. हे परस्पर काही बोलत असतील तर आता एवढी मोठी दुनिया आहे. दुनिया कुणाचंही नाव घेऊन, उद्या तुझं नाव घेऊन कोणीतरी काहीतरी बोलेल, पण त्याला तू जबाबदार आहे का? महिलांना कोणीतरी विचारलं पाहिजे की बाबा तुझ्याबद्दल असं. दोन्ही पण तुम्ही मला शनिवारी मी घरी आहे, आपण या, आपण मला भेटा, मी त्याच्यामध्ये काय असेल ते लक्ष घालीन. ओके चालतंय दादा. हे बरोबर नाही तुमचं. आमचं बरोबर नाही.